सध्या काँग्रेसचे नेते भाई जगताप मोठ्या अडचणीत सापडल्याचं चित्र आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे आता त्यांच्या विरोधात थेट महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. हा व्हिडिओ दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र तपासात तो एआयच्या मदतीने तयार करण्यात आलेला असल्याचं आणि कथित बनावट व्हिडिओ असल्याचं समोर आलंय. नेमकं या व्हिडिओमध्ये काय होतं, भाई जगतापांवर कोणते आरोप करण्यात आले होते, जाणून घेऊया. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. दिल्लीचे पोलीस उपायुक्त डीसीपी सुमित झा यांच्या नावानं तयार करण्यात आलेला कथित एआय जनरेटेड बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते भाई जगताप यांच्या विरोधात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. भाजपचे सोशल मीडिया सहसंयोजक निखिल भामरे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रारीनुसार भाई जगताप 1 या एक्स हँडलवरून दिल्ली पोलिसांचे डीसीपी सुमित झा यांच्याशी संबंधित असल्याचा भास निर्माण करणारा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. प्राथमिक पडताळणीत हा व्हिडिओ एआयच्या मदतीने तयार करण्यात आलेला कथित बनावट व्हिडिओ असल्याचं समोर आलं असून या समाजात संभ्रम निर्माण करणे आणि जनतेची दिशाभूल करण्याच्या उद्देशानं तो प्रसारित करण्यात आल्याचे आरोप तक्रारी करण्यात आले आहेत. या प्रकरणात PIB फॅक्ट चेक आणि दिल्ली पोलिसांनी सुद्धा संबंधित व्हिडिओच्या बाबतीत स्पष्टीकरण दिलंय. त्यांनी हा व्हिडिओ पूर्णपणे एआय जनरेटेड आणि बनावट असल्याचं स्पष्ट केलं. तसंच डीसीपी सुमित झा यांनी कोणताही राजीनामा दिलेला नसल्याचं सांगत नागरिकांना अशा दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओंपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी भाई जगताप यांना बनावट व्हिडिओ शेअर करून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केलाय. हा व्हिडिओ तातडीनं हटवून महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली. मात्र एआय आधारित बनावट व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणं हे स्वीकारार्ह नसून अशा प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे असंही ते म्हणाले. या प्रकरणी महाराष्ट्राच्या सायबरच्या नोडल सायबर पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0063/2026 नोंदवण्यात आलाय. भारतीय न्याय संहिता कलम 353(2) तसंच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून सुरू आहे. एकूणच काय, एआय जनरेटेड कंटेंटचा वाढता गैरवापर, सोशल मीडियावर पसरल्या जाणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीचा धोका आणि अशा प्रकारच्या पोस्टमुळे होणाऱ्या कायदेशीर कारवाईचा हा आणखी एक चर्चेचा विषय ठरलाय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.